ह्या श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेसाठी व वास्तुशांतीसाठी लागणारा प्रसादाचा शिरा आज आपण करणार आहोत. अगदी योग्य प्रमाणात व पारंपरिक पद्धतीने हा शिरा केला आहे. हा शिरा कसलाच चिकट होत नाही, एकदम असा मोकळा मोकळा होतो व टेस्टला तर अप्रतिम लागतो. तर त्यासाठी आपण 1 वाटी मोठा रवा घेतला आहे, 1 वाटी साखर घेतली आहेत, ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, 3 ते 4 चमचे तूप घेतलं आहे आणि 1 केळी घेतली आहे. एका कढईमध्ये 1 चमचा तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट छान भाजून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून 1 वाटी रवा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. रवा छान लालसर भाजून झाला की 3 वाट्या दूध टाकायचं आहे. आपण एका वाटीसाठी 3 वाट्या दूध घेतलेलं आहे. आता त्यात वेलची पूड, 1 केळी ती चकत्या करून टाकायची आहे. केळी शिऱ्यामध्ये पूर्ण अशी स्मॅश करून घ्यायची आहे. ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. आता हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर त्यावर थोडंसं केशरचं दूध घालायचं आहे. मस्त असा पूजेसाठी आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे.